समाज आहे किंवा जे तरुण पिढी आहे तर ती बऱ्यापैकी कार्यकर्ता म्हणून फिरतीये, कुठेतरी व्यसनांच्या अधीन आहे आणि कुठेतरी आता तुमचे पण जवळपास 100K होण्याच्या मार्गावर आहेत. आणि जर आपण रील स्टार आहे, रील बनवतोय, तर ऑब्व्हियसली गेमिंगच्या ऍड्सच्या आपल्याला संधी येतात, पण मी कधीच तुमच्या अकाउंटला ह्या गोष्टी बघितल्या नाहीत. ह्याचं काय तत्व आहे? मॅडम म्हणजे आज खरं सांगायचं तर मला म्हणजे माझ्या फॉलोअर्सचा माझ्यावर खूप मोठा उपकार आहे. तो मी फेडू शकत नाही, कारण आपल्याला जर सक्सेस व्हायचं म्हटलं तर आपले नातेवाईक म्हणा किंवा आपली गावकी भावकी हे लोक आपल्याला कमेंट किंवा आपल्या रील फॉरवर्ड करणारे नाहीयेत. आपल्याला जे 90,000 म्हणा आज मला जे फॉलो करतात किंवा जे तुम्हाला फॉलो करतात, हे जे आपले जीवाभावाचे लोक आहे, आपला हा लय मोठा परिवार आहे आणि यांनीच आपल्याला उचलून धरलं, यांनीच आपल्याला मोठं केलंय. परंतु मला खूप वेळा गेमचे वगैरे ऑफर आल्या, गेम येते, पण मॅडम मी कधी माझे 1 रुपयाची सुद्धा कोणाला असं सांगितलं की माझ्या चॅनलच्या माध्यमामधून की तुम्ही ही गेम खेळा, ती बेट लावा, कधीही केलं नाही. कारण आपल्याला आपला व्यवसाय करण्यासाठी सोशल मीडिया वापरायची, तरुणांना भरकावण्यासाठी हे सोशल मीडिया आपल्याला युज करायची नाहीये. संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी द सारिका शो या युट्यूब चॅनलला आत्ताच भेट द्या.